एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी इथं नगदवाडी परिसरात सोनेवाडी डोराळे रोडवर गुरसळ वस्ती नजीक असलेला खड्डा गेल्या 10 वर्षापासून तग धरून राहिला। वेळोवेळी विविध प्रशासनाकडे हा खड्डा बुजवण्याची मागणी केली, मात्र याची दखल कोणीच घेतली नाही। अनेक जण या खड्ड्यात पडले, मग मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत या खड्ड्याचा केक कापून वाढदिवस साजरा केला। बाळासाहेब उर्फ रावसाहेब जावळे यांनी सांगितलं की गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेत, मात्र गुरसळ वस्ती नजीक असलेला खड्डा हा जीवघेणा झाला। या रस्त्याचं काम होईल तेव्हा होईल, मात्र खड्डे बुजवायला तातडीने सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली। तर धनंजय माळी यांनी या रस्त्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करून देखील याची दखल घेतली नसल्याचं सांगितलं। गांधीगिरी मार्गाने या खड्ड्यात केक कापण्यात आला व या खड्ड्याला ग्रामस्थांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बाळासाहेब जावळे, धनंजय माळी, बाबासाहेब गुरसळ, विठ्ठल गुरसळ, सुरेश साबळे, अण्णासाहेब साबळे, रमेश साबळे, भीमराज जायपत्रे, भाऊसाहेब घोंगडे, दीपक घोंगडे आदी उपस्थित होते। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। रस्ता नगदवाडी ते डोराळा आहे। या डोराळे रोडला स्थानिक प्रशासनाकडे आम्ही भरपूर वेळेस मागणी केली, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। या रस्त्यासाठी मी 10 वर्षापासून झगडतोय, पण एकदा पण त्याची काही कार्यवाही करण्यात आलेली नाही। आणि या रस्त्याला अतिक्रमणाचं प्रमाण पण जास्त आहे। या रस्त्याच्या तोंडालाच भरपूर अतिक्रमण आहे। त्या अतिक्रमणावर काहीतरी निर्णय व्हावा यासाठी पण प्रयत्न करून बघितला, त्याचा पण काही उपयोग झाला नाही। यावर स्थानिक प्रशासन आणि तहसीलदार साहेब यांनी लवकरात कार्यवाही करावी अशी विनंती। रस्ता नगदवाडी डोराळा रोड आहे। या रस्त्याला 500 ते 700 लोक वस्ती आहे, दररोज जाऊन येऊन करतात। तर या रस्त्याला पाऊस झाल्यानंतर गाडी सुद्धा चालत नाही, तर या रस्त्यावरून 2 वेळेस मी पडलो। तर या रस्त्याची आपले सार्वजनिक बांधकाम रस्ते यांनी दखल सुद्धा घेतली नाही। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।